महाआवास व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता हे दोन्ही अभियान ग्राम विकासासाठी महत्त्वाची आहेत। स्वच्छ, सुंदर व प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी ग्रामपंचायतींनी महत्त्वाची भूमिका निभावावी व शासनामार्फत लवकरच राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले। विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित निर्मल वारीचा शुभारंभ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व महाआवास योजनेतील पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री गोरे बोलत होते। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर आयुक्त नितीन माने, विजय मुळीक उपस्थित होते। मंत्री गोरे म्हणाले, ग्रामविकास विभागाने आषाढी वारीच्या अनुषंगाने सर्व व्यवस्था उभ्या केल्या आहेत। पंढरपूरला दर्शनासाठी येणारा प्रत्येक जण व्हीआयपी आहे, त्यामुळे आषाढी एकादशी होईपर्यंत सर्व व्हीआयपी दर्शन बंद केले आहेत। सर्व मंदिर परिसर वाहनमुक्त केला आहे। 3000 स्वयंसेवकाच्या माध्यमातून पंढरपूर हे महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे। ते पुढे म्हणाले, आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असून पालखी तळ व मार्गावर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे। 7 लाख रेनकोटची व्यवस्था करण्यात आली आहे। फिरते दवाखाने, औषधोपचार किट, महिलांच्या स्नानगृहाची व्यवस्था, पर्यायी मार्ग तसेच या वर्षीपासून वृद्ध वारकऱ्यांसाठी मसाज व्यवस्था करण्यात येत आहे, असे सांगून सर्वांसाठी घरे या केंद्र सरकारच्या योजनेत एका वर्षात 30 लाख घरांना मान्यता मिळाली आहे। त्यासाठी 65,000 कोटी रुपयांना मान्यता मिळाली असून या अंतर्गत एका वर्षात 50% घरे पूर्ण होतील। या योजनेतही ग्रामविकास विभागातील चांगल्या कामाबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक करून ग्रामविकास विभागामार्फत यंदाच्या वारी सोहळाही उत्तम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।